हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी श्रद्धा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी नवीन एक्झाम रिलेटेड अपडेट आणि जॉबच्या रिलेटेड अपडेटसुद्धा अपलोड करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीपॅट एक्झाम रिलेटेड फॉर्म फिलअप करण्यासाठी जे आपल्याला डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असणार आहेत त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट सांगणार आहे आणि कोणत्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित सांगणार आहे. तर तुम्ही आपल्या फॉर्म भरायला सुरुवात आपली झालेली आहे 23 डिसेंबरपासून. जीपॅटचे फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता आणि कधीपर्यंत 12 जानेवारी 2026पर्यंत तुम्ही हे फॉर्म फिलअप करू शकताय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या. तर तुम्ही बघू शकता ही लिस्ट आहे तुम्हाला जीपॅटचा फॉर्म भरताना लागणाऱ्या डॉक्युमेंट्सची. तर चला आपण एक बघूया. तर तुम्हाला सगळ्यात आधी काय लागणार आहे की वर्किंग मोबाईल नंबर आणि तुमचा वर्किंग ईमेल आय डी. जो मोबाईल नंबर तुमचा आता सध्याला चालू आहे, तुमच्या यूजमध्ये आहे, तो मोबाईल नंबर आणि तो मेल आय डी तुम्हाला सध्याला लागणार आहे. तर नेक्स्ट असणार आहे पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. तो कोणत्या JPG फॉर्मॅटमध्ये किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे. 50 ते 80 KB तो तुम्हाला फोटो तुमच्याकडे ठेवायचे. पुढं तुम्हाला लागणार आहे साईन, तुमचे सिग्नेचर आणि तुमचा थंब लागणार आहे. त्याचा पण फोटो तुम्हाला ठेवायचा आहे JPEG फॉर्मॅटमध्ये आणि त्याचे पण साईज किती पाहिजे तर 50 ते 80 KB त्याची पण साईज पाहिजे. तर पुढचा आहे तर तुम्हाला लागणार आहे आपल्याला बी फार्मची मार्कशीट लागणार आहे. ती तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये आणि PDF किती पाहिजे तुमचा लेस दॅन 1 MB पर्यंत तुमचा PDF बनला पाहिजे. जर तुम्ही बी फार्म पासआउट स्टुडंट असाल तर तुम्हाला 4 वर्षाचे तुम्हाला मार्कशीट PDF फॉर्ममध्ये बनवून ठेवावं लागेल. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरचे मार्कशीट तुम्हाला ठेवावी लागेल. आणि नेक्स्ट पॉईंट आहे तुम्ही जिथे पण फॉर्म भरणार आहे लॅपटॉप, कम्प्युटर, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा अटॅच पाहिजे, फ्रंट कॅमेरा. कारण तुम्हाला तिथं लाईव्ह फोटो तुमचे कॅप्चर होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला फ्रंट कॅमेरा आवश्यक आहे. तर हे सारे झाले तुमचे जीपॅटचे फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. हे सगळं तुम्ही व्यवस्थित रेडी करून ठेवा आणि मग फॉर्म फिलअप करायला स्टार्ट करा. तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण हा शेअर करा. ज्यांना याची गरज आहे त्यांना पण याचा फायदा होईल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.